तर शहांच्या घरी तीनही नेत्यांची गेल्या 2 तासांपासून बैठक सुरू आहे। दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ठरवण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे। या संपूर्ण बैठकीमध्ये महाराष्ट्रातील तीनही महत्त्वाचे नेते आणि भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा देखील उपस्थित आहेत। त्यासोबत या बैठकीला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। महाराष्ट्रासाठी ही महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल, कारण की या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे ठरणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे महाराष्ट्राचं पर्यायानं देशाचं लक्ष लागलेलं आहे। अमित शहांसोबत सध्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादांची ही हाय व्होल्टेज बैठक सुरू आहे। गेल्या 2 तासांपासून महायुतीची ही बैठक दिल्लीमध्ये सुरू असल्याची दृश्य आपण पाहतो आहोत। देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। गेल्या 2 तासांपासून संपूर्ण खलबती जी आहेत सत्ता स्थापनेसाठी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला अमित शहा आणि भाजपचे श्रेष्ठी जे आहेत जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल आणि माझा अडसर तुमच्या मनात ठेवू नका असं देखील एकनाथ शिंदेंनी भाजपाच्या श्रेष्ठींना फोन करून सांगितलेलं होतं। त्यानंतरची ही बैठक महत्त्वाची म्हणावी लागेल, कारण की स्वतः एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा जो आहे तो काल सोडलेला आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद हे कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यामध्ये भाजपच्या नेत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे.पी. नड्डांसोबत सध्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 3 नेत्यांची बैठक सुरू आहे। यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या बैठकीला पोहोचलेले आहेत। ही संपूर्ण बैठकीचे हे फोटो देखील आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह आलेले आहेत। यामध्ये आपण पाहू शकतो की स्मित हास्य जे आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरती आणि अमित शहांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते। अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, जे.पी. नड्डा असतील, एकनाथ शिंदे असतील आणि ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची म्हणावी लागेल, कारण की गेल्या 2 तासांपासून मुख्यमंत्री ठरवणारी ही बैठक सुरू आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे, कारण की या संपूर्ण बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पद ठरणारच आहे। पण त्यासोबतच इतर पक्षांना उपमुख्यमंत्री कोण होणार, त्यासोबत इतर खाती जी महत्त्वाची आहेत म्हणजे गृहमंत्री पद असेल किंवा नगर विकास मंत्री पद असेल हे कोणाला मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमित शहांच्या उपस्थितीत ही महाबैठक सुरू आहे। अमित शहांच्या घरी प्रमुख नेत्यांची मागील 2 तासांपासून बैठक सुरू आहे। अमित शहा, जे.पी. नड्डा आणि एकनाथ शिंदे यांच्यात ही बैठक जी आहे बैठकीआधी पाऊण तास चर्चा झालेली आहे। अमित शहांसोबतच्या बैठकीआधी दिल्लीत तटकरेंच्या घरी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांची एक वेगळी बैठक पार पडली। शिंदेंच्या शिवसेनेला एक राज्यपाल पद मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी मोठं आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हणत पुन्हा एकदा दिल्लीमध्ये देखील मुख्यमंत्री पदावरचा दावा जो आहे तो सोडल्याचं पाहायला मिळतंय। तर अजित पवार पुन्हा 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात न राहता पक्षाचं नेतृत्व करतील अशी देखील एक चर्चा जी आहे ती पाहायला मिळते। अजित पवार पुण्याचं पालकमंत्रीपद, अर्थमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद मागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावरती देखील चर्चा होणार आहे, मात्र नावांची चर्चा होणार नसल्याची माहिती आता समोर येते। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत दिल्लीवरनं थेट लाईव्ह जोडले गेलेले आहेत। प्रदीप, खरं म्हणजे गेल्या 2 तासांपासून ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ज्याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या बैठकीमध्ये ठरणार आहे। संपूर्ण आतमध्ये खलबतं सुरू आहेत। खरं म्हणजे कालच एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला कुठलाही आपला अडसर डोळ्यासमोर ठेवू नका असं देखील भाजपांच्या श्रेष्ठींना त्यांनी सांगितलंय। त्यामुळे या बैठकीत नक्की काय निर्णय होऊ शकतो, सध्या आतून काय अपडेट येतात? मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली असल्यामुळं भाजपची काहीशी अडचण दूर झाली असं म्हणता येईल, कारण सर्वाधिक संख्याबळ जे आहे ते भाजपकडे आहे. त्यामुळं भाजपच्या कोणत्या नेत्याच्या नावावरती शिक्कामोर्तब होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र काही वेळापूर्वी जो फोटो प्रसारमाध्यमांमध्ये प्रदर्शित झाला, म्हणजे त्या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळते की देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्वागत करताना त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य पाहायला मिळालं. मात्र गेल्या 8 दिवसांपासून चर्चा आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहे ते होऊ शकतात. मात्र त्याला केंद्रीय नेतृत्वाकडून मान्यता जी आहे ती मिळते काही पण महत्त्वाचं असणार आहे. मात्र आज जर कदाचित अधिकृतरित्या बाहेर येऊन खरं तर माध्यमांना प्रतिक्रिया जी आहे ती दिली जाते काही पण महत्त्वाचं असणार आहे. जर कदाचित आजच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं आणि मुख्यमंत्री पद जे आहे तर भाजपकडे राहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या भाजपच्या आमदारांची बैठक जी आहे ती पार पडते आणि बैठकीमध्ये गटनेता जो आहे तो निवडला जाणार आहे. म्हणजे आज जरी अधिकृतरित्या माहिती जी आहे ती नेत्यांकडून जरी दिली गेली नाही तरी सुद्धा उद्या ज्यावेळेस गटनेत्याची निवड होईल त्यावेळेस हे स्पष्ट होईल की ज्या नेत्याची गटनेता म्हणून निवड होईल तोच नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून जो आहे शपथ घेऊ शकतो. त्या अर्थी खरं तर आज दिल्लीमध्ये खलबते जे आहे ते सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या नावावरती पहिल्यांदा चर्चा करून ते नाव जे आहे ते निश्चित केलं जाईल. मात्र त्याची अधिकृतरित्या घोषणा जी आहे ते 2 ते 3 दिवसानंतर होऊ शकते. मात्र त्याचा ग्रीन सिग्नल जो आहे तो उद्याच्याला भाजपच्या आमदारांची जी बैठक पार पडते त्या बैठकीमध्ये जो गटनेता निवडला जाईल त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल की ज्या गटनेत्याची खरं तर ज्या नेत्याची गटनेता म्हणून निवड होईल तोच खरं तर नेता जो आहे तो मुख्यमंत्री पदाचा दावेदार मानला जाऊ शकतो. दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदासह इतर महत्त्वाची खाती जी आहे ते आपापल्या पक्षाकडे ठेवण्यासाठी प्रत्येक पक्षाचे प्रयत्न जे आहे ते बैठकीमध्ये केंद्रीय नेतृत्वाकडे असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गृहमंत्री पदावरून रस्सीखेच जे आहे ते भाजप आणि शिवसेनेमध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला अजित पवारांची मागणी आहे ती म्हणजे अर्थ खातं जे आहे ते आपल्याकडेच राहावं. म्हणजे महायुतीमध्ये जरी मुख्यमंत्री पद खरं तर 2 घटक पक्षांना मिळालेलं नसलं तरी सुद्धा वजनदार खाती जी आहेत ते आपल्या पक्षाकडे राहावी, ज्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि जास्तीत जास्त कामं जी आहेत तुमच्याकडनं घेतच राहू.